प्रामुख्याने कॅनडातील आणि संयुक्त संस्थानातील रस्ते असे विभाजन करता येईल। कॅनडाच्या उत्तर भागामध्ये अतिथंड हवामानामुळे रस्त्यांचे जाळे खूपच कमी प्रमाणात विकसित झालेले आहेत। परिणामी आर्थिक विकास मर्यादित आहेत, परंतु दक्षिण भागात आल्हाददायक हवामानामुळे वस्त्या आणि उद्योगधंदे रस्त्यांचे जाळे उत्तमरित्या विकसित झालेले आहेत। कॅनडाचा पश्चिम किनारा पूर्व किनाऱ्याशी महामार्गाद्वारे जोडलेला आहे। कॅनडात मोठ्या प्रमाणावर कच्चा मालाचे उत्पादन होते। या कच्च्या मालाची वाहतूक, उद्योगधंदे व निर्यातीसाठी करणे गरजेचे असते। अशा प्रकारे हे रस्ते दक्षिणेला संयुक्त संस्थाने आणि पश्चिमेला अलास्का यांना जोडण्याचे फार महत्त्वपूर्ण कार्य पार पाडतात। येथे काही विशिष्ट मोसमी रस्ते आणि हिमरस्ते तयार करून याशिवाय येथे हिवाळी रस्ते तयार केले जातात। ते बर्फाच्छादित प्रदेशांना स्थायी रस्त्यांशी जोडतात। ट्रान्स कॅनेडियन महामार्ग देशभरात विस्तारलेला आहे आणि त्याला अनेक शाखा आहेत। यामुळे कॅनडातील मॉन्ट्रियल, विनिपेग, ओटावा इत्यादी प्रमुख शहरी जोडले गेली आहेत। हा कॅनडातील सर्वात लांब रस्ता असून त्यामुळे पूर्वेकडील हॅलिफॅक्स शहर, सरोवरांचे क्षेत्र आणि पश्चिमेकडील व्हॅनकॉवर शहर जोडले गेले आहेत। हे क्षेत्र प्रामुख्याने व्यापार आणि उद्योगधंद्यांसाठी विकसित झालेले आहेत। कॅनडामध्ये अधिकतर रस्त्यांच्या समांतर लोहमार्गही तयार केलेले आहेत, परंतु प्रतिकूल हवामानामुळे कॅनडात रस्त्यांच्या तुलनेत लोहमार्गाची घनता खूपच कमी आहे। हिमरस्ते हिवाळी रस्त्यांपेक्षा वेगळे असतात। ते प्रामुख्याने हिवाळ्यात गोठलेल्या जलमार्गावर तयार केलेले असतात। कॅनडात दोन प्रमुख लोहमार्ग आहेत। कॅनेडियन पॅसिफिक लोहमार्ग। कॅनेडियन पॅसिफिक लोहमार्ग पूर्वेकडील मॉन्ट्रियलपासून पश्चिमेकडील व्हॅनकॉवरपर्यंत जातो। कॅनडातील अर्थव्यवस्थेसाठी तो फार उपयुक्त आहे। संयुक्त संस्थानामधील शिकागो, कॅनडा व संयुक्त संस्थानामधील सीमेवरील एम्बेडेरिया पूल, कॅन्सास आणि न्यूयॉर्कमधील यासारखी बरीच शहरे या रस्त्यामुळे जोडली गेली आहेत। या मार्गांद्वारे व्हॅनकॉवर बंदरातून कोळशाची निर्यात केली जाते। 2. कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग। हा लोहमार्ग प्रामुख्याने माल वाहतुकीसाठी वापरला जातो। नोवा स्कॉटिया अटलांटिका किनाऱ्यापासून ब्रिटिश कोलंबियातील पॅसिफिक किनाऱ्यापर्यंत पसरलेला आहे। या महामार्गाद्वारे खाद्यपदार्थ आणि कच्च्या मालाची निर्यात केली जाते। जगातील एकूण महामार्गांपैकी 1/3 महामार्ग संयुक्त संस्थानात आहे। अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने पूर्व ते पश्चिम चांगल्या प्रकारे जोडले गेलेले आहेत। कॅनडात महामार्गांना क्रमांक देण्याची पद्धत आहे। उत्तर दक्षिण जाणाऱ्या मार्गांना विशेष क्रमांक दिले जातात, तर पूर्व पश्चिम जाणाऱ्या मार्गांना समक्रमांक दिले जातात। अमेरिकेतील संयुक्त संस्थानांच्या पूर्वीय किनारी प्रदेशात रस्त्यांचे दाट जाळे आढळते। ईशान्येकडील सरोवर प्रदेशात उद्योगधंद्यांचा विकास झाला असल्याने दळणवळणाचे जाळेही घनदाट आहेत। संयुक्त संस्थानांच्या पश्चिम आणि मध्य विभागात रस्ते घनता तुलनेने कमी आढळते। पॅन अमेरिकन महासागर हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महत्त्वाचा महासागर आहे। तो अलास्कापासून सुरू होऊन कॅनडा, संयुक्त संस्थाने आणि मेक्सिकोतून जाऊन पनामा कालव्यापर्यंत पोहोचतो। हा मार्ग वर्षावनांच्या प्रदेशांचा छोटासा डोरियन गॅपचा भाग सोडल्यावर दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया, पेरू, चिली आणि नंतर अर्जेंटिना मार्गे ब्युनॉस आयर्सला जोडला जातो। लोहमार्ग पश्चिम किनाऱ्यापासून ते पूर्व किनाऱ्यापर्यंत पसरलेले आहेत। ते मिसिसिपीचे खोरे ओलांडून अटलांटिक महासागरात जोडले गेलेले आहेत। संयुक्त स्थानांतरातील व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला जोडणे हे महत्त्वपूर्ण मानले जाते। हे मार्ग दाट लोकवस्तीतून जात असला तरी अधिकतर माल वाहतुकीसाठी त्यांचा वापर केला जातो। हे लोकमार्ग अतिशय द्रुतगतीचे आहेत। दक्षिण अमेरिकेतील रस्त्यांचे जाळे वेगाने विकसित होत जात आहे। बहुतेक देश रस्ते जाडी विरळ स्वरूपाचे आहेत। दक्षिण अमेरिकेत ट्रक वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, कारण
उत्पादनाच्या स्थानापासून कच्च्या मालाची वाहतूक गोदीपर्यंत करावी लागते. तेथून त्या मालाची वाहतूक परदेशात केली जाते. प्राकृतिक रचना आणि विकासाचे केंद्रीयकरण यामुळे काही प्रदेशात रस्त्यांचा विकास अधिक झालेला आहे. दक्षिण अमेरिकेतील रस्ते आपण यामध्ये पाहू शकतो. दक्षिण अमेरिकेतील लोहमार्गाचा विकास कमी झालेला आढळतो, परंतु अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या आग्नेयाला काही लोहमार्ग प्रणाली विकसित आहेत. येथील ब्युनॉस आयर्सपासून सॅन्टिगॉय आणि वेम्स मार्गे अर्जेंटिनाला जोडणारा आंतरखंडीय लोहमार्ग आहे. पश्चिमी देशात अंतर्गत भागांशी बंदरांना जोडणारे लोहमार्ग आहेत. ब्राझील आणि अन्य देशात येथील ओबडधोबड भूमार्ग आणि अल्प विकासामुळे लोहमार्गाचा विकास फारसा झालेला नाही. पूर्व ब्राझीलच्या काही भागात लोहमार्गांचे जाळे आहे, परंतु पश्चिम आणि मध्य ब्राझीलमध्ये जंगले आणि ओबडधोबड भूभाग यामुळे लोहमार्गांचा विकास मर्यादित झालेला आपल्याला यामध्ये दिसून येतो. यानंतर युरोप खंडाचे 50पेक्षा जास्त सार्वभौम राज्यात व प्रदेशात विभाजन झालेले आहे. या विभाजनाबरोबरच औद्योगिक क्रांतीपासून लोकांची वाढलेली प्रादेशिक गतिमानता यामुळे युरोपातील देशांमध्ये सहकारच्या माध्यमातून विकास साधण्याबरोबरच वाहतुकीच्या जाळ्यांची देखभाल केली गेली आहे. युरोपातील रस्ते उत्कृष्टरित्या विकसित झालेले आहेत. प्रत्येक शहर महामार्गांच्या जाळ्याने जोडलेले आहेत. या महामार्गांना वेगवेगळ्या देशात वेगवेगळी नावे आहेत. हे रस्ते ग्रेट ब्रिटनमध्ये मोटरवे, जर्मनीत ऑटोबोमन्स आणि फ्रान्स ऑटोरूट्स या नावाने ओळखले जातात. युरोपात अंतर्गत मार्ग उत्कृष्ट असून त्यांचा वापर व्यापार आणि प्रवासी माल वाहतुकीसाठी केला जातो. ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि इटलीचे रस्ते घनता खूप जास्त प्रमाणात आहे. उत्तरेकडे अतिथंड हवामानामुळे तुलनेने रस्ते कमी आहेत. रेल्वेची सुरुवात ग्रेट ब्रिटनमध्ये झाली. पश्चिम युरोप लोहमार्गाची घनता ही जगामध्ये सर्वात जास्त आहे. युरोपातील बेल्जियम, स्वित्झर्लंड आणि जर्मनी हे देश आर्थिकदृष्ट्या विकसित असून तेथे उद्योगधंद्यांची भरभराट झालेली असल्याने लोहमार्ग वाहतुकीची विविधधांगी विकास येथे झालेला आहे. तेथील रेल्वे अतिवेगवान आहे. येथे अनेक भुयारी मेट्रो चालतात. लंडन ते पॅरिस लोहमार्ग समुद्री भुयाराने जोडलेला आहे. याचप्रमाणे पॅरिस फ्रान्स, बर्लिन जर्मनी, मिलान इटली यांच्याशी तर बर्लिन व्हिएन्ना यांच्याशी जोडलेले आहेत. युरोप खंडातील रशियाच्या भागात रस्त्यांची घनता जास्त आहे. मॉस्को रस्त्यादरम्यान उत्तमरित्या जोडलेले आहेत. ते पॅसिफिक किनाऱ्यातील वेल्टिकॉनशी जोडलेले आहेत. सर्बियातील अतिथंड हवामान, रस्त्यांचे प्रमाण कमी आहे. युरोपातील रशियातील लोहमार्गाचे घनदाट जाळे निर्माण झालेले आहेत, परंतु उत्तर सायबेरियात अतिथंड हवामानामुळे लोहमार्गांचे प्रमाण कमी आहेत. पश्चिमेकडील सेंट पीटर्सबर्ग ते पूर्व किनाऱ्यावरील विस्कोलँडपर्यंत असलेला ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग हा जगातील सर्वात लांब लोहमार्ग आहे. सायबेरियातील अनेक शहरांना जोडणारा हा फार महत्त्वपूर्ण लोहमार्ग मानला जातो. याद्वारे गहू, लाकूड आणि खनिजे यांची वाहतूक केली जाते. त्यामुळे याला सायबेरियाची जलवाहिनी असे संबोधले जाते. तेथे इतर अनेक मार्ग या मार्गाला जोडले जातात. यानंतर आपण यामध्ये पाहूयात आफ्रिका. आफ्रिकेतील सहारा व निम्बियाचे वाळवंट आणि विषुववृत्तीय जंगलाचा प्रदेश यांसारख्या विस्तीर्ण प्रदेश चांगले विकसित झालेले रस्ते नाहीत. आफ्रिकेच्या पूर्वीय देशात महामार्ग तयार झालेले आहेत. दक्षिण आफ्रिकेत महामार्गचे जाळे चांगले तयार झालेले आहेत. तेथे आधुनिक आणि चांगल्या विकसित सुविधा आहेत. तेथे रस्ते जागतिक दर्जाचे आहेत. उत्तर व पश्चिम आफ्रिका येथील सहारा वाळवंटातून रस्त्याने जोडलेले आहेत. मध्य आफ्रिकेत एकही पक्का रस्ता नाही. ओबडधोबड भूपृष्ठ, सदाहरित वने आणि प्रतिकूल हवामानामुळे मध्य आफ्रिकेतील विशेषतः कांगो नदीच्या निम्न आणि मध्य पाणलोट क्षेत्रात रस्ते विकसित करता येत नाहीत. शिवाय उत्तरेकडील कॅमेरोडून आणि चाड मधील पर्वतीय क्षेत्र किंवा पूरग्रस्त मैदानी प्रदेशात पक्के रस्ते तयार करण्यास अडचण येते. दक्षिण आफ्रिकेतील आणि एकूण लांबी सुमारे 7,54,000 किलोमीटर इतकी आहे. एकंदरीतच आफ्रिकेतील लोहमार्ग विकास कमी आहे, परंतु दक्षिण आफ्रिकेतील सोने, हिरे आणि तांबे यांच्या उपलब्धतेमुळे हा प्रदेश विकसित झालेला असून येथे लोहमार्गांचा विकासही झालेला आहे.
तथापि ते पुरेशा प्रमाणात नाहीत. केप टाऊन ते कैरो हा आफ्रिकेतील सर्वात लांब लोहमार्ग आहे, परंतु या मार्गातील व्हिक्टोरिया सरोवरामुळे खंडित झालेला आहे. त्यामुळे हा मार्ग फारसा लोकप्रिय झालेला नाही. मध्य आणि उत्तर आफ्रिकेत रस्त्यांप्रमाणेच लोहमार्गांचाही विकासात येथे झालेला नाही.